नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी महासीईटी ऑल आर फॉर्म प्रोसेस चालू झालेली. यामध्ये मित्रांनो तुम्ही 12वी पास असल्यास आणि तुम्ही MST-CETचा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही भरू शकतात, त्याचबरोबर कोणकोणती डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार आहेत हे या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. बेटा आपण चला सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाची CETCL.mahacet.org ह्या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला CET एक्झाम AY 2025-26 या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे एक इंटरफेस दिसणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर मी या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा पहिलं नाव आणि सेकंड मिडल नेम या ठिकाणी टाकायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी लास्ट नेम या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. हे नाव असतात ते मित्रांनो SSC आणि HSCच्या मार्कशीटद्वारे तुम्हाला या ठिकाणी नाव टाकायचं आहे. त्याचबरोबर मेल ID या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. पासवर्ड एक क्रिएट करायचा आहे, तो या ठिकाणी 8 ते 16 अंकीच्या दरम्यान पासवर्ड क्रिएट करायचा आहे. कन्फर्म पासवर्ड हाच पासवर्ड इथे टाकायचा आहे. त्याचबरोबर डेट ऑफ बर्थ जी जन्मतारीख आहे ती या ठिकाणी तुम्हाला जन्मतारीख टाकून या ठिकाणी रजिस्ट्रेशन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अशा स्वरूपात तुम्हाला SMS येणार आहे, जो की मेल ID जो दिला आहे त्यानुसार त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी SMS मेल येणार आहे. त्यामध्ये क्लिक हिअर कन्फर्मेशनची जो मेसेज आहे त्यावर क्लिक करून व्हेरीफाय तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी रिफ्रेश केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पर्सनल डिटेलमध्ये या ठिकाणी पहिल्यांदा मोबाईल नंबर टाकायचा आहे, फादर्स नेम ओनली या ठिकाणी टाकायचा आहे. त्याचबरोबर मदर्स नेम या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर जेंडर मेल फिमेल या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. रिजन तुम्ही हिंदू मुस्लिम जी काही रिजन असेल ती टाकायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला परमनंट ॲड्रेस मध्ये तुम्हाला जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस टाकायचा आहे. स्टेट कोणता आहे तुमचं ते टाकायचं आहे. त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट कोणता आहे तो टाकायचा आहे. तालुका आणि गाव तुम्हाला सिलेक्ट करून पिनकोड टाकायचा आहे. त्याचबरोबर मोबाईल नंबर टाकून सेम परमनंट ॲड्रेस तुम्हाला क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर अदर डिटेल्समध्ये तुम्हाला डोमेसाईलचा स्टेट कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे. मायनॉरिटीमध्ये असल्यास येस करा किंवा नो करायचा आहे. त्याचबरोबर हँडिकॅप आहे का, हँडिकॅप असल्यास येस करा किंवा नो करायचा आहे. 10वी पासिंग इयर कोणता आहे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर 10% बोर्ड कोणतं होतं ते आणि सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. आणि 12वी आता चालू आहे का असल्यास येस करा, नसल्यास तुम्हाला नो करायचे. नसल्यास या ठिकाणी 12 कोणत्या वर्षी पास झाला असतात ते, 12 स्टेट कोणतं होतं ते, मार्क्स ऑप्टेन किती होतं ते आणि ॲग्रिगेट टक्केवारी या ठिकाणी तुमची येणार आहे. त्याचं सेव्ह चेंज या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये बाकीच्या माहितीसुद्धा तुम्हाला भरायच्या आहे. ओके, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अशा पद्धतीने तुमचं CETचं प्रॉपर कंप्लीट होणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 12वीच्या बेसवरती जेवढे काही एंट्रन्स असतात ते तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 12वीमध्ये या ठिकाणी लॉ असेल किंवा MST-CETला सुद्धा या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये मित्रांनो हा फॉर्म MST-CETसाठी क्लिक केलेला आहे. यामध्ये जो फॉर्म आहे त्याची आता प्रोसेस या ठिकाणी चालू होणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला आल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो MST-CETचा इंटरफेस अशा पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲग्री ऑप्शन क्लिक करून ॲक्सेप्ट अँड प्रोसेसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिलं जी रजिस्ट्रेशनची माहिती होती ती सगळी पहिली माहिती या ठिकाणी दिसणार आहे. यामध्ये तुम्हाला जी माहिती योग्य आहे काय तुम्ही चेकआउट करायचं आहे आणि खाली या ठिकाणी कॅप्चा टाकून सेव्ह अँड प्रोसीड ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुमचा या ठिकाणी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती तुमच्या या ठिकाणी OTP जाणार आहेत आणि OTP टाकल्यानंतर तुमच्या या ठिकाणी अशा स्वरूपानं या ठिकाणी ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन झालेलं असणार आहे. हा रजिस्टर नंबर तुम्हाला सेव्ह करायचा आहे किंवा या ठिकाणी तुमचा स्क्रीनशॉट किंवा या ठिकाणी जी नोट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रोसीड या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रोसीड या ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला राहिलेली माहिती आहे तुम्हाला भरायची आहे. यामध्ये मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, डोमेसाईल, त्याचबरोबर क्वालिफिकेशन असेल, MST-CET डिटेल, फोटो सहित सर्व डॉक्युमेंट्स आणि माहिती आहे तुम्हाला कंप्लीट करायची आहे. यामध्ये आता राहिलेली जी माहिती आहे त्यामध्ये डोमेसाईल कॅटेगरी आहे ह्या इनकम्प्लीट ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा डोमेसाईल येस केलेलं आहे ते तसंच राहणार आहे. तुमची जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी आहे तुम्ही ओपन, OBC, SC, ST जी कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करा. सुरुवातीला ओपन असेल तर ओपनची कॅटेगरी सिलेक्ट करा किंवा OBC असेल तर OBCची कॅटेगरी. तुमचं OBC सर्टिफिकेट कोणतं लागणार आहे ते, OBC कास्ट कोणते आहेत ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे. कास्ट सर्टिफिकेट आहे का येस करायचं आहे. त्याचबरोबर व्हॅलिडिटी आहे का ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर नॉन क्रिमिनल सुद्धा तुम्हाला लागणार आहेत. सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला
सर्व माहिती या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी भरायची आहे. त्याचबरोबर दिव्यांग असल्यास येस करा किंवा नो करा, किंवा SC ST मध्ये असल्यास तर SC ST मध्ये असेल तर तुम्ही या ठिकाणी जी तुमची कास्ट वगैरे आहेत किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल, व्हॅलिडिटी असेल, तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. SCBC असेल किंवा SCBC असल्यास तुमच्या या ठिकाणी मराठा कास्ट आहेत. त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट आहे येस करा, नॉन क्रिमिनल आणि व्हॅलिडिटी येस करायचे आहेत आणि माहिती तशी तुम्हाला फिलअप करायची. नसल्यास ओपनमध्ये येस करा, किंवा या ठिकाणी तुम्हाला ओपनमध्ये असल्यास EWS घेणार आहे का, तर EWS घेणार असेल तर तुम्ही येस करा किंवा नो करू शकता. जर येस करणार असेल तर तुमच्या कास्टचे नाव तुम्हाला टाकायचे आहेत. त्याचबरोबर EWS सर्टिफिकेट आहे का हे या ठिकाणी विचारलं आहेत. EWS सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला येस करायचं आहे आणि त्याचा तपशील नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. नसल्यास नो करा, आणि ऑर्फन आहे का येस करायचं आणि किंवा नो करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला SCC इन्फॉर्मेशन रेट तुम्हाला टाकायचे आहेत. SCC मध्ये तुमचं साल आलेले आहेत, पर्सेंटेज आलेले आहेत आणि सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुमचे आलेले आहेत. फक्त या ठिकाणी तुम्हाला सेव्ह जे डॉक्युमेंट्स आहेत या ठिकाणी चेक करून या ठिकाणी सेव्ह ऑप्शन तुम्हाला क्लिक करून या ठिकाणी जे MHTCETचा डिटेल्स आहेत त्या ठिकाणी आलेल्या पाहायला मिळणार. यामध्ये मी तुम्हाला MHTCETचा ग्रुप कोणता आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. PCM PCB किंवा बोथ आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. जो माझा आहे तो या ठिकाणी PCB सिलेक्ट केला आहे. क्वेश्चन पेपरची लँग्वेज इंग्लिश, मराठी, उर्दू कोणतेही ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. जी मला हवी आहे ते मी सिलेक्ट केलेली आहे. त्याचबरोबर MHTCETचा पेपरच तुम्हाला एक्झाम सेंटरचा द्यायचा आहे. 4 सेंटरपैकी तुम्हाला पहिलं कोणतं सेंटर पाहिजे ते सिलेक्ट करा, सेकंड कोणतं पाहिजे ते सिलेक्ट करा, थर्डला कोणतं पाहिजे ते एक्झाम सेंटर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तुमच्या चॉईसनुसार या ठिकाणी तुम्ही एक्झाम सेंटर सिलेक्ट करा. 4 एक्झाम सेंटर टाकल्यानंतर प्रत्येक एक्झाम सेंटर वेगवेगळं या ठिकाणी तुम्हाला हवा आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे. फोटो मिळताना तुम्हाला साईज दिली आहे त्या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे आणि या ठिकाणी व्यवस्थित फोटो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहेत. त्यानुसार सिग्नेचर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहेत. सिग्नेचर सगळं माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. ती या ठिकाणी तुम्हाला फोटो आणि सही या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करायची आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी फोटो आणि सही या ठिकाणी स्कॅन करून अपलोड केलेली आहेत. फक्त या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड या ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर पुढची जी स्टेप आहेत ती या ठिकाणी तुमचं ID प्रूफ या ठिकाणी अपलोड करायचं आहे. पॅन कार्ड, डोमासेल, पासपोर्ट, वोटर ID, आधार कार्ड जे काही डॉक्युमेंट्स असले तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहेत. यामध्ये जे आधार कार्ड आहेत ते या ठिकाणी सिलेक्ट केलेले आहेत आणि या ठिकाणी अपलोड या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून या ठिकाणी फाईल अपलोड करायची आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी जी फाईल आहे ती अपलोड केलेली आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फायनली फॉर्म प्रिव्ह्यू तुम्हाला दिसणार आहेत. सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित माहिती भरायची आहे आणि चेक सुद्धा करायचे आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही करेक्शन सुद्धा या ठिकाणी लागलीच करेक्शन करू शकता. त्यानंतर तुम्हाला खाली आल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड पेमेंट, प्रोसीड फॉर पेमेंट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचे आहे. ओके, प्रोसीड टू पेमेंट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सिक्युअर येस ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा दिसणार आहे. त्याच्यानंतर जी पेमेंटची प्रोसेस आहे आय ॲग्री बटन क्लिक करून पेमेंट या ठिकाणी तुम्हाला रिडायरेक्ट करायचं आहे. ओके, तुम्ही जेव्हा पेमेंट करायसाठी तुम्हाला ओपनसाठी 1000 रुपये, कास्टसाठी 800 रुपये फी आहे. फी मिळालं UPI, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा EMI किंवा नेट बँकिंग किंवा वॉलेटद्वारे तुम्ही या ठिकाणी पेमेंट तुमचं या ठिकाणी करू शकता. मी या ठिकाणी मित्रांनो जे विद्यार्थी आहेत त्याचं स्कॅनरद्वारे या ठिकाणी पेमेंट करून दाखवणार आहोत. ओके, तर मित्रांनो पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर अशा पद्धतीने तुमचं पेमेंट सक्सेसफुलचा मेसेज आणि या ठिकाणी स्क्रीन जी आहे ती या ठिकाणी जो फॉर्म PDF स्वरूपाचा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी प्रिंट ॲप्लिकेशन किंवा सर्व माहिती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि फाईल या ठिकाणी डाउनलोड करू शकता. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी MHTCETचा फॉर्म या ठिकाणी भरू शकता. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.